धाटाव औद्योगिक क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी क्षेत्रात कार्यरत असणारी दीपक फाउंडेशन आणि दीपक नायट्राइट मार्फत राबवण्यात येणाऱ्या संगाथ प्रकल्प प्रसार कार्यशाळेचे रोह्यातील अक्षय लॉन्समध्ये आयोजन केलेले होते। या कार्यक्रमावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रोहा पंचायत समितीचे अधिकारी रणजित लवटे यांनी सांगितलं की राज्य शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना सुरू आहेत आणि या सर्व योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी नेहमीच शासनासोबत दीपक फाउंडेशनचा खारीचा वाटा आहे। तसंच बांबू ही शेती अतिशय महत्त्वाची आहे, कारण भौगोलिक दृष्टिकोनातनं तापमानाचा विचार केला तर थोडेफार प्रमाणात याची तीव्रता कमी करण्यासाठी बांबूची शेती लागवड करणं आवश्यक आहे। यामुळे बांबू शेती जास्तीत जास्त लोकांनी करावी, यासाठी दीपक फाउंडेशननं पुढाकार घ्यावा, लाभार्थी शोधून द्यावे असं आवाहन ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दीपक फाउंडेशनला कृती अधिकारी लवटे यांनी केले। दीपक फाउंडेशन मैं बड़ौदा से आई हूँ और दीपक फाउंडेशन के संगाथ का डिसेमिनेशन प्रोग्राम था, जिसमें हम लोग रोहा में और महाराष्ट्र में क्या काम कर रहे हैं, दीपक फाउंडेशन विद सपोर्ट फ्रॉम दीपक ग्रुप ऑफ कंपनीज, उसके बारे में आज चर्चा थी। बस उसके आगे अच्छा हम लोग सोच रहे हैं कि ज़्यादा से ज़्यादा गाँव में और दूर दूर के लोगों को हम लोग कवर करें और उनको हम लोग अभी तक 5 लाख लाभार्थियों को अक्रॉस महाराष्ट्र और गुजरात सपोर्ट कर चुके हैं और ये कार्य हम करते ही रहेंगे। कार्यक्रम काय होता आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकांना काय? मी प्रवीण ठोसर, संगाथ प्रकल्प रोहा तालुक्यामध्ये 2021 पासून आपण राबवत आले, जे की लोकांना शासकीय योजनांचा लाभ आणि मार्गदर्शन आणि घरपोच सेवा देण्यासाठी आम्ही कार्यरत काम करत आहोत। तर 53 गावामध्ये आम्ही आतापर्यंत काम करत होतो आणि यावर्षी आम्ही अजून 8 गावं त्या प्रकल्पामध्ये जोडलेली आहेत। असं 61 गावामध्ये आमचं काम चालू आहे। एकूण आमची 30 जणांची टीम या कामासाठी पूर्ण वेळ काम करत आहे। लोकांना आम्ही असं आवाहन करेल ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने की जे काही शासकीय योजना असतात ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काम करत आहोत। तर तुम्ही जास्तीत जास्त त्या योजनांची माहिती आमच्याकडून घेत जा आणि त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्हाला सहकार्य करत जाऊ, जेणेकरून आपल्याला शासनाच्या सर्व योजना तुमच्यापर्यंत, तुमच्या घरापर्यंत, प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला कार्य करता येईल। धन्यवाद।